नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपान वाहताना कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि नियम काय पाळायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे। भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र प्रथम येते। शिवपुराणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे काही नियम सांगितले आहेत। या नियमांमध्ये बेलपत्र कसे अर्पण करावे आणि ते कधी तोडू नये हे सांगितले आहे। श्रावण महिन्याला खास महत्त्व आहे। शिवपुराणात श्रावणात शिवाचा जलाभिषेक करणे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे विशेष फायदे सांगितले आहेत। यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे काही नियमही शास्त्रात सांगण्यात आले आहेत। हे नियम लक्षात ठेवूनच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास तुमची प्रार्थना महादेवापर्यंत लवकर पोहोचते आणि ते तुमच्या मनोकामना पूर्ण करतात। शिवलिंगावर चुकूनही फाटलेले बेलपत्र अर्पण करू नये। असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे व्यर्थ जाते। चुकूनही असे बेलपत्र वाहू नका ज्यात 3 पाने नसतील। कमीत कमी 3 पाने असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे। कुठून तरी 5 पानांचे बेलपत्र सापडले तर ते शुभ मानले जाते। असे बेलपत्र फार दुर्मिळ आहे। ते अर्पण केल्याने आपण इच्छित परिणाम मिळू शकतात। भगवान शिवाला कधीही रिकामे बेलपत्र अर्पण करू नका। ते बेलपत्रासह पाण्याचा प्रवाही शिवलिंगावर असावा आणि अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावे। बेलपत्र तोडताना लक्षात ठेवा की चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या आणि संक्रांती या तिथीला बेलपत्र तोडू नये। सोमवारी बेलपत्र तोडू नये। सोमवारच्या उपवासासाठी आपल्याला 1 दिवस अगोदरच बेलपत्र तोडून ठेवायचं आहे। रविवारच्या दिवशीच आपल्याला बेलपत्र तोडून ठेवायचं आहे। जर तुम्हाला बेलपत्र पुरेसे प्रमाणात मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगावर दुसऱ्याने वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा तुम्ही ते अर्पण करू शकता। बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही। बेलपत्राच्या अनेक पानांवर पट्टे असल्याने अनेकदा दिसून येते। असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाही। अशी बेलपत्रे खंडित मानली जातात। नेहमी पाणी अर्पण केल्यावरच बेलपत्र अर्पण करावे। श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाला बेलपत्र अर्पणाची योग्य पद्धत काय आहे आपण जाणून घेऊया। बेलपत्र घेण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाच्या वरच्या बाजूला ठेवा। बेलाचे अग्र टोक उत्तरेकडे असावे। ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युमोक्षीय मामृतात या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करावं। अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने बेलपत्र अर्पण करावे। बेलपत्र अर्पण करताना बेलपत्राला असलेली गाठ आपल्याला काढून टाकायची आहे आणि नंतरच आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे। बेलपत्र हे नेहमी पालतं अर्पण करायचं आहे। शक्यतो 1 दिवस आधीच बेलपत्र तोडून ठेवायचं आहे। सोमवार किंवा चतुर्दशी म्हणजेच शिवरात्रीला बेलपत्र तोडू नये असे सांगितले जाते। किती बेलपत्रे व्हावीत? 1, 3, 5, 7 किंवा 11 याप्रमाणे विषम संख्येत बेलपत्रे अर्पण करणे शुभ मानले जाते। जर बेलपत्र उपलब्ध नसेल तर कोणत्याही फुलाने किंवा जल अर्पण करून शंकराची आराधना करावी। काही ठिकाणी फक्त बेलपत्र आणि पाणी अर्पण करूनही पूजा केली जाते। बेलपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी आणि शिवरात्रीला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते। भगवान शिवशंकराला अभिषेक सर्वात जास्त प्रिय आहे। त्यामुळे शिवपूजेची सुरुवात नेहमी अभिषेकाने करावी। हा अभिषेक करताना सर्वात आधी शिवलिंगावर शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करावं। त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप या पंचामृताचा वापर करून अभिषेक करावा। पंचामृताने अभिषेक झाल्यावर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्यानं धुवावं। यानंतर त्यावर पांढरी फुले, बेलपत्र, हार यासारखी पूजा सामग्री अर्पण करावी। शिवलिंगावर आधी जल का अर्पण करावं? शिवपुराण, स्कंदपुराण आणि पद्मपुराण यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की शिवपूजेची सुरुवात पाण्यानेच करायला हवी। जल हे आव्हानाचं म्हणजेच निमंत्रणाचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं तेव्हा शीतलता मिळते। यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते। समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष जेव्हा भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी प्राशन केलं त्या विषाच्या दाहकतेमुळे त्यांच्या शरीरात दाह निर्माण झाला आणि हा दाह शांत करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर सतत जल
अर्पण केलं जातं। भगवान शिवशंकराला शीतलता मिळण्यासाठी जल सर्वात महत्त्वाचं आहे। तसेच बेलपत्र ही शिवशंकराला सर्वात प्रिय आहे। पण ते जल अर्पण झाल्यानंतरच व्हावं। जलामुळे शिवलिंगातील ऊर्जा सक्रिय होते। बेलपत्र ती ऊर्जा स्थिर करण्याचं काम करतं। त्यामुळे आधी जल अर्पण करून त्यानंतरच बेलपत्र अर्पण करणं योग्य मानलं जातं। बेलपत्र हे कायम अखंड असावं, ते कधीही तुटलेलं, कापलेलं, खराब झालेलं नसावं। बेलपत्र हे पूर्ण 3 पानांचे असावे। जर चुकून आधी बेलपत्र आणि नंतर जल अर्पण केलं गेलं तर पूजेचा क्रम बदलतो। पूजा करताना ती योग्य क्रमात करणे गरजेचे आहे। भावनेच्या आणि नियमांच्या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। त्यामुळे श्रावणात शिवलिंगावर आधी शुद्ध जल आणि त्यानंतरच इतर पूजा सामग्री अर्पण करावी। शास्त्रानुसार भगवान शंकर त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होतात, ज्यांचं मन निर्मळ असतं, जे कपटांपासून दूर असतात आणि जे सच्च्या मनाने भक्ती करतात, जे स्वतःच्या भल्याऐवजी सर्वांसाठी विचार करतात, धर्माच्या मार्गावर चालतात, कधीही फसवणूक करत नाहीत, अशा लोकांवर भगवान शंकर प्रसन्न होतात। श्रावण सोमवारी धनवृद्धीसाठी आपल्याला बेलपत्राचा उपाय करायचा आहे। श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाहण्याआधी बेलाच्या 3 पानावर प्रत्येकी ओम नमः शिवाय लिहा। ते पान महादेवाला अर्पण करा। महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा। अगदीच काही पाठ नसेल तर ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा। नंतर ते पान पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवायचा आहे। आपल्याला इच्छा बोलत असताना इच्छा बोलायची आहे आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करायची आहे। महादेवाच्या पिंडीवर वाहिलेलं बेलपान महादेवाच्या पिंडीवरून उचलून ते पान आपल्याला तिजोरीमध्ये एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं आहे। बेलपत्राचा उपाय आपल्याला धनवृद्धीसाठी करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र कसं अर्पण करायचं, बेलपत्र अर्पण करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, तर याबद्दल माहिती घेतलेली आहे। ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।